अलिबागजवळच्या रेवदंडा येथील कुंडलिका खाडीत सोमवारी पहाटे सीमाशुल्क विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत डिझेल तस्करीचा पर्दाफाश केला। यामध्ये 5 टँकर आणि 2 बोटी जप्त करण्यात आल्या आहेत। या प्रकरणात 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे। अरबी समुद्रमार्गे रेवदंडा खाडीतून डिझेल तस्करी होत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती। त्यानुसार कस्टमच्या पथकाने पाळत ठेवली आणि या सर्व डिझेल तस्करीचा भांडाफोड केला। या ठिकाणी डिझेल वाहून नेणारे 32,000 लिटर क्षमतेचे 4 आणि 5,000 लिटर क्षमतेचा 1 असे 5 टँकर जप्त केले। तसेच मासेमारी करणाऱ्या 2 बोटी ताब्यात घेतल्या। कुलदैवत साई खंडोबा आणि जय धनलक्ष्मी नावाच्या या बोटींमधून मासेमारीच्या नावाखाली खुलेआम बेहिशोबी डिझेलची वाहतूक केली जात होती। त्यासाठी कुंडलिका खाडीकिनारी रेवदंडा येथील जेट्टीचा वापर केला जात होता। या कारवाईमध्ये 5 तस्करांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पुढील कारवाईसाठी मुंबई बंदरात नेण्यात आले आहे। जप्त हजारो लिटर डिझेलची किंमत कोट्यावधी रुपये आहे। या यशस्वी मोहिमेमुळे डिझेल तस्करी रोखण्यात सीमाशुल्क विभागाला यश आले आहे। या बोटी मुंबई बंदरात नेण्यात आल्या असल्याची माहिती असून आणखी एका बोटीचा शोध सुरू आहे।